नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संप्रेषण कम्युनिकेशन या घटकासंबंधी विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. भारतीय माध्यमांच्या संदर्भात PCI, CBFC, NBA, ASCI या लघुरूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियन मीडिया, द एंटिटीज रिप्रेझेंटेड बाय ॲब्रिव्हिएशन्स PCI, CBFC, NBA, ASCI आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. पर्याय क्रमांक ए, माध्यम मालकांच्या संघटना, मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन्स. पर्याय क्रमांक बी, भारतीय घटनेतील माध्यमांसंबंधी कायद्यांचा संच, सेट ऑफ मीडिया लॉज इन द कॉन्स्टिट्यूशन. पर्याय क्रमांक सी, माध्यम नियामक संस्था, मीडिया रेग्युलेटरी बॉडीज. आणि पर्याय क्रमांक डी, माध्यम ग्राहक मापन संस्था, ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. PCI, CBFC, NBA आणि ASCI कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज मीडिया रेग्युलेटरी बॉडीज, माध्यम नियामक संस्था. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. प्रसार भारती म्हणजे काय? व्हॉट इज प्रसार भारती? पर्याय क्रमांक ए, टीव्ही वाहिन्यांची मालकी असलेली एक खाजगी कंपनी, प्रायव्हेट कंपनी ओविंग टीव्ही चॅनल्स. पर्याय क्रमांक बी, मोबाईलचे मोठे जाळे असलेली एक दूरसंचार कंपनी, अ टेलिकॉम कंपनी ओनिंग अ लार्ज मोबाईल नेटवर्क. पर्याय क्रमांक सी, केंद्र सरकारचा जाहिरात व जनसंपर्क विषयक एक विभाग, अँड ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रेटिंग विंग ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि पर्याय क्रमांक डी, सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली स्वायत्त संस्था, अँड ऑटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड टीव्ही ब्रॉडकास्टिंग. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रसार भारती म्हणजे एक सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ व टीव्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली स्वायत्त संस्था. प्रसार भारती, अन ऑटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड टीव्ही ब्रॉडकास्टिंग. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? आपल्याला आता चूक विधान ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक ए, निशब्द संज्ञापन सशब्द संज्ञापनाच्या आधी अस्तित्वात आले. पर्याय क्रमांक बी, निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. पर्याय क्रमांक सी, निशब्द खुणा वा चिन्हे सशब्द संदेशाला पूरक ठरू शकतात वा विरोधीही ठरू शकतात. आणि पर्याय क्रमांक डी, सशब्द संज्ञापन क्षमतांच्या तुलनेत निशब्द संज्ञापन क्षमता अधिक अंतःस्फूर्त असतात. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नॉन व्हर्बल मेसेजेस आर कल्चर अँड कंटेंट इंडिपेंडंट. संज्ञापनाच्या संदर्भात बी हे विधान चुकीचं आहे की निशब्द संदेश हे संस्कृती व संदेश निरपेक्ष असतात. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22.
मानवी संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गट संज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जाते? पर्याय क्रमांक ए, संज्ञापनासाठी वापरलेल्या तांत्रिक माध्यमावर. पर्याय क्रमांक बी, संज्ञापनामध्ये आदानप्रदान झालेल्या संदेशाच्या स्वरूपावर. पर्याय क्रमांक सी, संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर. आणि पर्याय क्रमांक डी, संज्ञापनाच्या प्रभावक्षमतेवर वा परिणामकारकतेवर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर स्वसंज्ञापन, व्यक्तिअंतर्गत संज्ञापन, गटसंज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण केले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. पर्याय क्रमांक ए, वर्गातील शिकवणे, गटसंज्ञापन, टीचिंग इन क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक बी, उत्तरपत्रिका तपासणे, निशब्द संज्ञापन, इव्हॅल्युएटिंग आन्सरशीट हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक सी, पॉवर पॉईंटद्वारे शिकवणे, जनसंज्ञापन, टीचिंग विथ पॉवर पॉईंट, मास कम्युनिकेशन. आणि पर्याय क्रमांक डी, वर्गामध्ये वादविवाद करणे, औपचारिक संज्ञापन, डिबेटिंग इन क्लासरूम, फॅटिक कम्युनिकेशन. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्गातील शिकवणे हे गट संज्ञापन आहे. टीचिंग इन क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन. पुढील प्रश्न क्रमांक 24. संज्ञापन ही मूलतः अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा की द पर्स्पेक्टिव्ह दॅट कम्युनिकेशन इज इसेन्शियली अ मीनिंग मेकिंग प्रोसेस लॉजिकली इम्प्लाइज दॅट. पर्याय क्रमांक ए, प्रेषक हा अधिक महत्त्वाचा असतो. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट. पर्याय क्रमांक बी, माध्यम हे अधिक महत्त्वाचे असते. मीडियम इज मोर इम्पॉर्टंट. पर्याय क्रमांक सी, प्रक्षेपण हे अधिक महत्त्वाचे असते. ट्रान्समिशन इज मोर इम्पॉर्टंट. आणि पर्याय क्रमांक डी, अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची असते. डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट. अर्थ उकल क्षमता अधिक महत्त्वाची आहे. तर हे होते एप्रिल 2017 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन, संप्रेषण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.